विद्यार्थी मित्रांनो, कालचा आपण nth टर्म काढण्यासाठीचा फॉर्म्युला आपण पाहिला. तो होता Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी. हा फॉर्म्युला सगळ्यांच्या लक्षात आलेला असेल. पुन्हा मी तुम्हाला सांगतो की एच्या सहाय्याने आपल्याला ए म्हणजे फर्स्ट टर्म, डी म्हणजे डिफरन्स, हा एन म्हणजे त्या टर्मचा क्रमांक आणि टी एन म्हणजे त्या क्रमांकावर असलेला नेमका नंबर कोणता. तर हे आपल्याला आयडेंटिफाय वेगवेगळ्या किमतींनी करता येईल. तुम्हाला उदाहरणं सोडवताना नेमकं काय वापरायचं हे लक्षात आलेलं असेल. सगळे उदाहरणं सोडवा. कॅल्क्युलेशनचं स्किल आणि नेमकं कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करायचं हे लक्षात आलं की हे सोपं आहे, जमेल तुम्हाला. आता आपण विचार करणार आहोत पुढच्या टर्मचा. ती आहे सम ऑफ फर्स्ट n टर्म ऑफ ॲन ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन. म्हणजे पहिल्या n टर्मची समेशन कसं करायचं आहे, बेरीज कशी करायची आहे. आपण पाहिलं की आपल्या जर ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन पाहिली आपण, तर ते कशी असणार आहे. ए प्लस डी, ए प्लस 2d, ए प्लस 3d, ए प्लस 4d डॅश डॅश डॅश, आणि nth टर्म जी असेल ती ए इंटू n मायनस 1 इंटू डी अशी राहणार आहे. तर हा साधारणतः त्याचा जनरल फॉर्मॅट असेल. अशा पद्धतीने आपल्याला ॲरिथमॅटिक प्रोग्रेशनची कोणतं ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन आपल्याला ह्या पद्धतीने मिळणार आहे. आणि याच्यामध्ये ए ही फर्स्ट टर्म असेल आणि डी हा त्याच्यातला कॉमन डिफरन्स असेल. समजा तुम्हाला अशीच एक ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन दिली. सपोज फॉर एक्झाम्पल 1 2 3 4 5 6 डॅश 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 आणि 100. तर ही पण ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन. याचं कारण काय, प्रत्येक 2 नंबरमधलं डिस्टन्स किती आहे, कॉमन डिफरन्स किती आहे, त्याच्यातलं एकाचा आहे. 2 - 1 1, 3 - 2 1, 4 - 3 1. तर कॉमन डिफरन्स एकाचा आहे. म्हणून ही सुद्धा 1 ते 100पर्यंतचे नॅचरल नंबर ही सुद्धा ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे. आणि आपल्याला आता हे एक्झाम्पलमधून काय फाइंड आउट करायचं आहे, तर 1 पासून तर 100पर्यंतच्या अंकांची बेरीज नेमकी किती येईल ते आपल्याला आता शोधायचं आहे. म्हणजे हे मी फॉर एक्झाम्पल म्हणून दिलं. असं तुम्हाला कोणती ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन राहिली. सपोज हे पहिलं उदाहरण आहे. दुसरं उदाहरण समजा मी तुम्हाला सांगितलं की समजा 5 10 15 20 25 30 35 असं करत करत आपण समजा 500पर्यंत गेलो. तर 5 पासून तर 500पर्यंतच्या सगळ्या टर्मची बेरीज नेमकी किती येणार. आता हे जर याचा फॉर्म्युला नसेल तर आपण हे सगळे अंक लिहून याच्या बेरजा मारणं हे काय गणिताचं काम नाही. म्हणजे मॅथमॅटिक्समध्ये किंवा अल्जेब्रामध्ये अशा पद्धतीने विचार केला जातो की एखादा फॉर्म्युला तयार करता येईल का, की ज्याच्याने तुमचं एका गणित नाही तर याच्यासारखे हजारो लाखो गणितं तुम्हाला सोडवण्यासाठी त्याचा फायदा होईल. तर मित्रांनो, ह्या छोट्याशा सूत्राचा कुठे शोध लागला असेल तर याचं साधर्म्य असणारं एक उदाहरण तुम्हाला कार्ल गॉस नावाचा एक संशोधक जर्मन मॅथमॅटिशियन होता. तर त्याला एक अनुभव, साधारणतः तो कार्ल जो आहे तो लहान असताना शिक्षकांनी त्याला एक छोटंसं उदाहरण दिलं. उदाहरण काय होतं, 1 ते 100पर्यंतच्या अंकांची मला बेरीज पटकन करून दाखवा किंवा करून दाखवा. तेच उदाहरण आहे इथे आपण त्या ॲरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये आपण घेतलेलंच आहे वरती. तर 1 ते 100पर्यंतच्या अंकांची बेरीज त्याला विचारली. आता आपण काही लोक म्हणजे ज्याला शेतीतलं कळतं त्याला अभ्यासातलं खूप कळेलच असं नाही, आणि ज्याला अभ्यासातलं कळतं त्याला शेतीतलं कळेल असं नाही. तर मग हा तसा अशिक्षित पालकांचा असणारा मुलगा होता.
पण याने सगळ्यातपेक्षा जगावेगळा विचार काय केला माहिती आहे तुम्हाला? त्यानं असा विचार केला की हे कसं काय शक्य आहे आपल्याला याची बेरीज करणं. मग त्याने काय केलं, 1 ते 100पर्यंतचे अंक असे जर लिहिले आणि 100पासून उलटे लिहिले, 100, 99, 98, 97, हे बघायची जोडी करूया आपण. त्याच्यानंतर 99, 98, 97, 96, 95 आणि असं करता करता आलं तर इथे शेवटी पुन्हा काय ना 1. म्हणजे इथे 1 ते 100 लिहिला आणि 100पासून 1पर्यंत लिहिलं. आणि त्याने काय केलं, हे सगळ्या जोड्यांची बेरीज केली. 100 अधिक 1, 101. 99 अधिक 2, 101. 98 अधिक 3, 101. 97 अधिक 4, 101. 96 अधिक 5, 101. आणि 95 अधिक 6, 101. आणि 100 अधिक 101. मग त्याच्या असं लक्षात आलं की सगळ्यांची बेरीज जर 101 येणार आहे तर 1 पासून तर 100पर्यंतचे असे अंक किती येतील, हे 100 अंक आहे. आणि प्रत्येकाची दोघांचा गुणाकार केला तर किती येतो, 101. आणि आपण आपल्याला एकच लाईनीची बेरीज करायची, पण आपण इथे घेताना ॲडजस्टमेंटसाठी 2 लाईन घेतल्या. त्याने असा विचार केला की 100 आणि 101 यांचा गुणाकार केला आणि याला जर 2ने भागून टाकलं तर आपल्याला उत्तर मिळणार आहे. मग त्याने काय केलं, 100 आणि 101चा गुणाकार बी सोपा आहे. हा 101वर फक्त हे 2 शून्य दिले की 10,100 झाला, भागिले 2. याला भाग जर दिला तर 2×5 = 10, भाग जात नाही म्हणून शून्याचा. हे बघा, 2×5 = 10, भाग जात नाही म्हणून शून्याचा. पुन्हा 2×5 = 10 आणि 0शी 0, म्हणजे 5050 आला. झाली ना बेरीज. किती सोपं केलं त्याने. 1 ते 100पर्यंतच्या अंकाची बेरीज करताना त्याने काय क्ल्यू पद्धत काय वापरली सोपी, तर 1 ते 100पर्यंतचे अंक असे लिहिले, 100पासून 1पर्यंत लिहिला, दोघांची बेरीज केली, 101 101 आली. या 101 असे किती बेर जाणार आहेत, 100. आणि एकच लाईन पाहिजे होती, पण ह्या 2 लाईनी आहेत म्हणून 1 पाहिजे असेल म्हणून त्याने याचे निम्मे करून टाकले, अर्धे करून टाकले, म्हणजे 2ने भाग दिला. 2ने भाग दिनेच म्हणजेच काय, याचा दुसरा अर्थ काय होणार, 100 आणि 101 याला 1/2ने गुणणे, सारखाच या दोघांचा अर्थ. मग त्याने 1/2ने याला मल्टिप्लाय केलं म्हणजे 2ने भाग दिला तर त्याला उत्तर पटकन मिळालं. आपल्याला हाच रूल इथे पण वापरता येईल का, तर वापरता येईल. बघा आता, a + d, a + 2d, a + 3d, a + 4d, डॅश 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 a × n - 1 × d. आता जर हे उलट लिहित गेलो तर काय होणार, हा आधी येणार a n - 1 × d आणि ह्या लाईनीमध्ये सगळ्यात शेवटी राहिली a. म्हणजे आपल्याला आता गुणाकार कोणाचा करायचा आहे, या दोघांचा आणि या दोघांचा. सॉरी, यांची काय करायची, बेरीज करायची आहे, कारण 100 आणि 1ची बेरीज केली ना. मग यांची बेरीज केली आपण, a अधिक a × n - 1 × d. तर a किती झाले, हे 2a कंसामध्ये n - 1 × d. ह्या दोघांचा गुणाकार म्हणजे बेरीज आपण करून टाकली. याची बेरीज, ह्या दोघांची बेरीज नाही, याची बेरीज ही आली, ही बेरीज आली. पण ह्या किती टर्म आहेत आपल्याला माहीत नाही. त्या टर्म आहेत n. किती टर्म आहे, n. आणि मग आपण इथे 2ने भाग दिला होता म्हणून इथे पण 2ने आपण भाग देऊ. म्हणजे मग याच्यापासून आपल्याला एक फॉर्म्युला मिळाला. तो काय मिळाला, समेशन ऑफ n नंबर म्हणजे n संख्येची बेरीज, समेशन ऑफ n नंबर इज इक्वल टू काय करू आपण, तर हा n/2 इन ब्रॅकेट काय होणार, हा 2a n - 1 × d. तर मित्रांनो, हे मिळालं आपल्याला nth टर्म काढण्यासाठीचं सूत्र. म्हणजे आपल्याला nth टर्मच्या बेरजेचं सूत्र. म्हणजे एखाद्या अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये जर अशा काही टर्म दिलेल्या असतील तर ह्या सूत्राच्या साहाय्याने आपल्याला तर सोडवता येईल. किंवा हे सूत्र आपल्याला असं पण वापरता येईल, समेशन ऑफ n नंबर इज इक्वल टू NA. हा आपण इथे घेतलेला होता, कारण किती NA प्लस n × n - 1 अपॉन 2 × d. या दोघांचा अर्थ सारखाच आहे. पण आता आपण
गोंधळ नको म्हणून हे सूत्र सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. ह्या सूत्राचा उपयोग करून आपल्याला उदाहरण सोडवता येतं का, तर तुम्हाला निश्चितपणे याच्यावर आधारित उदाहरण सोडवता येईल. कठीण काहीच नाही. फॉर एक्झाम्पल तुम्हाला पुस्तकातच दिले त्या एक्झाम्पलाचा मी संदर्भ घेतो म्हणजे तुम्हाला सोपं होईल. लेट्स फाइंड द सम ऑफ फर्स्ट 100 terms of arithmetic progression 14, 16, 18 डॅश 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 डॅश. म्हणजे याच्यामध्ये 14 पासून सुरू होणाऱ्या आणि अशा 100 टर्म असणाऱ्या अरिथमॅटिक प्रोग्रेशनची बेरीज किती येईल. मग याच्यामध्ये दिलेलं काय असेल, हिअर काय काय दिले, एची किंमत दिली आहे 14, दुसरा डिफरन्स दिला आहे 14 2 16, 16 2 18 म्हणून डिफरन्स दिला आहे 2, आणि याच्यानंतर तुम्हाला n किती आहे 100. सूत्र आपण काय केलं आहे, समेशन ऑफ n नंबर इज इक्वल टू n/2 n ब्रॅकेट ट्वाइस a प्लस n-1 इंटू d. सूत्रामध्ये किमती टाकूया. n म्हणजे किती आहे त्या 100, 100/2 इन ब्रॅकेट 2 इंटू एची किंमत किती दिलेली आहे ते 14 प्लस n-1, n म्हणजे 100 दिलेला आहे, 100-1 इंटू d, डिफरन्स किती आहे 2. इथे आता 100/2 किती झाले 50. इथे आता हा 14 दुने किती झाला 28, आणि अधिक हा 100मधून 1 गेला तर तो 99 आणि गुणिले 2. आपल्याला हा गुणाकार आधीच करावा लागेल, कंसातली क्रिया आधी, म्हणून हा 50. आता कंसामधल्या संख्या गुणिले त्याला, तर 28 अधिक हा 99 आणि याचा जर विचार केला, गुणाकार केला, तो येईल 198. 198 आणि 28 यांची जर बेरीज केली तर ती किती येणार बघा आता 50 इंटू 8-8 16, 9-1 10 2 12, हा चला 1 आणि 1 हा 2, 226. आणि 200 इंटू 26 याचा जर गुणाकार केला तर तो येणार आहे, आधी 0 ठेवून देऊ आपण, 5 30, हातच्याला 3, 5 दुने 10 3 13, हातच्याला 1, 5 दुने 10 तो 11, की त्याला 11,300. समेशन ऑफ n नंबर Sn इज इक्वल टू, आणि मग आपल्याला इथे उत्तर लिहावं लागेल, सम ऑफ फर्स्ट 100 टर्म्स ऑफ गिवन अरिथमॅटिक प्रोग्रेशन किती येणार 11,300. तर अशा पद्धतीने या फॉर्म्युल्याचा उपयोग करून आपल्याला उदाहरणं सोडवायची आहे. या फॉर्म्युल्याच्या संदर्भातली आणखी एक गोष्ट महत्त्वाची लक्षात काय ठेवायची आहे, तर ती म्हणजे याच्यामध्ये समजा इन अरिथमॅटिक प्रोग्रेशन a प्लस d, a प्लस 2d, a प्लस 3d अशा पद्धतीची a प्लस n-1 इंटू d ही जर अरिथमॅटिक प्रोग्रेशन असेल तर याच्यामध्ये फर्स्ट टर्म आपण जिला म्हणतो T1, त्यालाच दुसऱ्या परिभाषेमध्ये आपण a म्हणतो, आणि जी nth टर्म असेल तिला आपण काय म्हणू, nth टर्म आपल्याला माहिती नाही nवी टर्म काय असेल ती, तर ती असेल आपण तिला Tn म्हणतो. म्हणजे हे सूत्र आपण कशाला वापरतो, Tn इज इक्वल टू a इंटू a प्लस, किंवा यालाच आपण Tn म्हणतो, सगळ्यात लास्ट टर्म ती Tn येणार, बरोबर आहे. म्हणजे मग काय होईल, जर आपल्याला अशाच टर्मचा विचार करायचा असेल, म्हणजे फर्स्ट टर्मचा आणि लास्ट टर्मचा जर विचार करायचा असेल, तर दुसरं आपल्याला सूत्र काय मिळणार आहे, Sn इज इक्वल टू n/2, पहिली टर्म येणार ती T1 आणि लास्ट टर्म येणार ती Tn, जी सूत्रामध्ये आपल्याला दिलेली आहे. तर
T1 इंटू TN आणि याला भागिले 2, म्हणजेच आपल्याला याचाच अर्थ काय होणार, N/2 आणि इथे काय होणार मग, आपण गुणाकाराला फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म आपण अशा पद्धतीने, म्हणजे हेही सूत्र तुम्हाला जर पहिली टर्म आणि शेवटची टर्म दिलेली असेल तर ह्याही सूत्राचा उपयोग करून तुम्हाला एक्झाम्पल मित्रांनो सोडवता येऊ शकतं. तर आता आपण ॲरिथमॅटिक प्रोग्रेशनच्या अंतर्गत 2 सूत्र शिकलेलो, ते दोन्ही सूत्र लक्षात ठेवायचे आहेत. मी पुनश्च त्या दोन्ही सूत्रांची आठवण करून देतो. पहिलं एक सूत्र शिकलेलो, कारण फॉर्म्युला महत्त्वाचा आहे, तो आहे TN = A + N-1 × D. हे पहिलं सूत्र शिकलो. दुसरं सूत्र आज आपण शिकलो, समेशन ऑफ n नंबर = N/2 इन ब्रॅकेट ट्वाइस N-1 × D. तर हे सूत्र आहे nth टर्मपर्यंतच्या अरिथमॅटिक प्रोग्रेशनची बेरीज काय असेल, आणि हे सूत्र आहे आपल्याला nth टर्म कशी फाइंड आउट करता येईल. ही दोन्ही सूत्र आपण परिपूर्ण केलेली आहेत. ह्या सूत्रावर आधारित उदाहरणं आपण पाहिलेली आहेत. ह्या सूत्रावर आधारित एक सिंगल एक्झाम्पल आपण पाहिलेलं आहे. उद्याच्या तासाला आपण ह्या सूत्रावर आधारित असणारे जी उदाहरणं आहेत ती आपण प्रॅक्टिस सेट 3.3मधून शिकूया आणि मग आपण याच्यावरचे ॲप्लिकेशन पाहूया. सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. आजच तुम्ही वर्तमानपत्रातली एक बातमी ऐकली असेल ताजी. ती बातमी अशी होती की शाळा 21 सप्टेंबरपासून सुरू होणार होत्या, पण आता भारतामध्ये मित्रांनो दररोज साधारणतः काल 97,000 केसेस निघाल्या होत्या, म्हणजे आपण लाखाच्या अगदी जवळ राहिलो. सुरुवातीला कोरोना हा संसर्गजन्य आजार आला तेव्हा साधारणतः भारताचा क्रमांक पहिल्या महिन्याभरामध्ये 18 ते 20वा होता, आणि आता कोरोनाला 3-3.5-4 महिने झाले. आपल्या देशाची लोकसंख्या आणि अशिक्षितपणा ही आपल्या देशाच्या प्रगतीची फार मोठी अडचण आहे, फार मोठा अडसरपणा आहे. तुम्ही तुमच्या खेडेगावामध्ये सुद्धा पहा, दिवसभर लोक काहीतरी तोंडात चगळतील, तंबाखू खातील आणि सगळीकडे थुंकत राहतील. वास्तविक सकाळी एकदाचे दात घासले की दिवसभर थुंकण्याची गरज नसतेच. पण आता असं करणाऱ्या लोकांना कोण थांबवणार. स्वयंशिस्त महत्त्वाची आहे. आपण आता दररोजभर लाख लोक देशभरामध्ये निघायला लागले. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढची तुम्हाला भीती दाखवत नाही आहे मी, पण चिंता करण्यासारखी गोष्ट आहे. याचं कारण आपण 18 ते 20व्या नंबरवर होतो. जवळपास सुरुवातीला तर आपण 25-30 नंबरला होतो, आणि हळूहळू सगळी क्यू तोडत आपण आता 2 नंबरला येऊन गेलो. अमेरिका पहिल्या नंबरला आहे, आणि भविष्यामध्ये भीती वाटायला लागली की अमेरिकेचे आता साधारणतः 66 लाख लोक कोरोनाबाधित झालेले आहेत, आणि आपण आता 45च्या आसपास पोचतो आहे. तर आपण जर दररोज लाखभर रुग्ण जर आपले वाढत गेले तर आपण एक 25-30 दिवसामध्ये अमेरिकेला मागे टाकू आणि पहिला नंबर पटकवू अशी स्थिती आहे. विकसित देशांच्यामध्ये ह्या कोरोनाच्या संदर्भामध्ये खूप अत्याधुनिक अशा पद्धतीची यंत्रणा आहे. आपल्याकडे ती दुर्दैवाने नाही आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या देशाला ते पुरवणंसुद्धा शासनाला शक्य नाही, आणि म्हणून आपल्याला फार मोठ्या गंभीर संकटातून पुढे जायचं आहे. ऑनलाईन आपण अभ्यास करूया, सगळेजण स्वयंशिस्त पाळूया, आणि एकमेकांना खरंच आपण हे सांगितलं पाहिजे मित्रांनो आता की अरे उगीचच रस्त्यावर थुंकणाऱ्यांची संख्या आपल्याकडे इतकी मोठी आहे, आणि समजा एखाद्या माणसाला कोरोना झालेला राहिला आणि त्याची टेस्ट झालेली नसेल आणि तो दुर्दैवाने जर पॉझिटिव्ह असला आणि दिवसभर जर असा गावभर थुंकत फिरला तर तो आपल्या कवेमध्ये किमान 100-200 लोकांना घेतल्याशिवाय राहणार नाही. किती दुर्दैव आणि वाईट गोष्ट आहे. पण आपण विज्ञानाचे विद्यार्थी आहोत, आपण गणित शिकतो आहे. याच्याबरोबर मी थोडीशी माहिती तुम्हाला दिली तर हे संकट टाळण्यासाठी आपल्या घरातल्या सगळ्या कुटुंबियातल्या लोकांना याची काळजी घ्यायला सांगा, कारण हळूहळू रुग्णसंख्या वाढत चालली आहे. म्हणून काळजीचं पर्सेंटेज पण आपल्याला वाढवावं लागणार आहे.
म्हणजे दिवसभर कुठेही बाहेर हात लागला की चेहऱ्याला, नाकाला, डोळ्यांना हात लावण्याच्या पूर्वी त्याला डेटॉलने 20 सेकंदापर्यंत धूत राहायचं. मोजायच्या आकडे. एकदाचा हातावर डेटॉल किंवा साबण टाकला तर सगळ्या घरातल्या लोकांनी 30पर्यंत एकोदोनं म्हणायचंच आणि त्याच्यानंतर हात धुवायचे आहेत. असं जर केलं तर आपण कोरोनापासून सगळेजण लांब राहू शकू, आपल्या कुटुंबियांचं संरक्षण करू शकू. आपण आपल्या नातेवाईकांना सांगा, घरातल्या लोकांना सांगा, शेजाऱ्याला सांगा की या संकटाचा मुकाबला आपल्याला सगळ्यांना मिळून करायचा आहे. एकट्याने हे संकट लांब होणार नाही आहे. आणि नुसतं कोणीतरी पॉझिटिव्ह झाला आणि म्हणून दवाखान्यात गेला आणि म्हणून काही झालं नाही म्हणून दवाखान्यातल्या लोकांवर नुसता रोष पत्करून चालणार नाही. आपल्या सगळ्यांची ही स्वतःची जबाबदारी आहे मित्रांनो. आपण जबाबदारी पण ओळखूया आणि शासनावर, मेडिकल यंत्रणेवर ताण पडणार नाही याची पण आपण काळजी घेऊया. सगळेजण घरी राहा, सुरक्षित राहा, दैनंदिन दररोज अभ्यास करा. तुम्ही 10वीचे विद्यार्थी छानपैकी अभ्यास करतात, मला याचा प्रचंड आनंद आहे. तर असाच अभ्यासातलं सातत्य ठेवा. सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं. थँक्यू व्हेरी मच.